नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नारळ आणि कलश महिरप सेट यापैकी आपण नारळाचे महिरप कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला लाल कलरचे 8 नंबरचे मोती, पांढऱ्या आणि गोल्डन कलरचे 5 नंबरचे मोती, वायर, गोल्डन घंट्या आणि कात्री आणि सुई लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 16 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत, जे की 5 नंबरचे असणार आहेत. त्यानंतर गाठीजवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि एक असा गोल तयार करून घ्यायचा आहे. 2-3 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची, जेणेकरून थोडासा व्यवस्थित घट्ट असा गोल बनेल. आता आपल्याला एक लाल, एक गोल्डन, 5 पांढरे आणि एक गोल्डन मोती ओवायचा आहे. तर बघा, लाल मोती जो आहे तो आपण इथे 8 नंबरचा घेतलेला आहे आणि बाकी सर्व 5 नंबरचे आहेत. त्यानंतर आता परत एक लाल आणि एक गोल्डन ओवायचा. त्यानंतर परत 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत एक गोल्डन, एक लाल आणि एक गोल्डन मोती ओवायचा. त्यानंतर परत 5 पांढरे मोती ओवायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्याला एक गोल्डन, एक लाल आणि एक गोल्डन असे 3 मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर परत 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा एक गोल्डन, एक लाल आणि एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. बघा, जी आपण प्रोसेस करत आहोत ती रिपीट होत आहे. परत 5 मोती, त्यानंतर परत एक गोल्डन, एक लाल, एक गोल्डन, परत 5 मोती. तर अशा प्रकारे आपलं जे आहे ते ओवणं सुरू आहे. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून किंवा स्लो करून जे आहे थांबवून याला किती मोती ओवलेले आहेत ते बघू शकता. ठीक आहे. तर बघा, आता अशा प्रकारे टोटल 6 लाल कलरचे इथे मोती ओवून झालेले आहेत आणि 5 पांढरे मोती ओवल्याच्या नंतर आता लाल मोती ओवायचा आहे. एक गोल्डन मोती ओवायचा नाही, फक्त एक लाल मोती ओवायचा आहे. त्यानंतर एक गोल्डन घंटी ओवायची आहे आणि एक आपल्याला अशी गोल्डन कलरचा मोती ओवायचा आहे. तिची घंट्या आहेत, तुम्ही बाजारामध्ये विकत घेऊ शकता. तर जिथे तुम्ही मोती घेता तिथेच तुम्हाला हे मिळून जातील. त्यानंतर त्या गोल्डन कलरच्या मोत्याला समोर करायचं आणि घंटीमधनं सुई जी आहे ती आपल्याला परत मागच्या साईडला ओढून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे असं टाईट असं ओढून घ्यायचं आहे, गॅप सोडायचा नाही आहे. त्यानंतर त्याच्यासमोर जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ह्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला आता विरुद्ध दिशेने मोती ओवत जायचे आहेत वरच्या साईडला. तर परत सेम पहिले 5 पांढरे मोती ओवायचे, नंतर एक गोल्डन, एक लाल, एक गोल्डन मोती ओवायचा आहे. त्यानंतर परत 5 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि एक गोल्डन मोती ओवायचा आहे. ठीक आहे. एवढे मोती ओवल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचा, तो जो दुसऱ्या नंबरचा म्हणजे तिसऱ्या नंबरचा जो लाल मोती दिसत आहे त्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. एका सिंगल कॉमन लाल मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता सेम प्रोसेस आपल्याला म्हणजे एक गोल्डनपासून पुढच्या गोल्डनपर्यंत आपल्याला ह्या मोत्या ज्या आहेत रिपीट करून घ्यायच्या आहेत. तर एक गोल्डन, पांढरे 5 मोती, त्यानंतर एक गोल्डन, एक लाल, एक गोल्डन, परत 5 पांढरे आणि एक गोल्डन असे मोती जे आहे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर वरचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, एक लाल मोत्याचा गॅप आपण सोडत आहोत आणि जे कॉमन एका पुढच्या लाल मोत्यातनं सुई आपण काढून घेत आहोत. सेम प्रोसेस रिपीट केली. एक गोल्डन, 5 पांढरे, एक गोल्डन, एक लाल, एक गोल्डन ओवला, 5 पांढरे ओवले, एक गोल्डन ओवला. त्यानंतर वरच्या लाल मोत्यातनं सुई आपण काढून घेतलेली आहे. ठीक आहे. आता वरच्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर त्याच्यासमोर गोल जो आपला 16 मोत्यांचा गोल आहे त्यातल्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर आणून घ्यायची आहे. त्यातमधनं सुई काढल्यावर आता एक लाल, एक गोल्डन, 5 पांढरे आणि एक गोल्डन असे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर खालचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपली आकृती ही दिसणार आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक गोल्डन, 5 पांढरे, एक गोल्डन, एक लाल, एक गोल्डन, 5 पांढरे आणि एक गोल्डन असे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोती ओवून घेतले. त्यानंतर मधला लाल मोती सोडून त्याच्या समोरचा जो लाल मोती येतो त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला मागची स्टेप जी आहे ती रिपीट करायची आहे. त्यासाठी परत एक गोल्डन, 5 पांढरे, एक गोल्डन, एक लाल, एक गोल्डन, 5 पांढरे आणि एक गोल्डन मोती ओवायचा. लाल कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत आपल्याला एक गोल्डन आणि 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत
आता ह्यावेळी आपल्याला परत घंटी अडकवायची आहे, तर त्यासाठी एक लाल मोती ओवायचा, त्यानंतर एक गोल्डन कलरची घंटी ओवायची, एक गोल्डन कलरचा मोती ओवायचा, गोल्डन कलरच्या मोत्याला समोर करायचा आहे आणि घंटीमधनं सुई जी आहे ती मागच्या साईडला बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित टाईट असं ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर समोर जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। लाल मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावरती आपल्याला परत आता 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, जसं आपण आधीची प्रोसेस केली होती सेम तशीच आपल्याला प्रोसेस आता रिपीट करायची आहे। 5 पांढरे, 1 गोल्डन, 1 लाल, 1 गोल्डन, 5 पांढरे, 1 गोल्डन अशी मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि मधला लाल सोडून त्याच्या समोरचा जो लाल मोती येतो त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई येथे वर काढून घ्यायची आहे। तर बघा इथे आपण अशा प्रकारे एक जाळीदार स्ट्रक्चर जे आहे ते इथे बनवत आहोत। आपल्याला सेम प्रोसेस आता रिपीट करत जायची आहे। जे आता आपण मोती सांगितलेले आहेत, 1 गोल्डन, 5 पांढरे, 1 गोल्डन, 1 लाल, 1 गोल्डन, 5 पांढरे आणि 1 गोल्डन एवढे मोती ओवून घ्यायचे आहेत परत एकदा आणि मधला एक लाल सोडून त्याच्यावरती जो लाल मोती येतो त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी स्टेप आहे, ही जी जाळी आहे ती अशीच विणत जायची आहे। तर ही जी मोत्यांची जाळी आपण अशीच बनवत जायची। त्यानंतर परत सेम मोती ओवून घ्यायचे आहेत आणि वरती जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर 16 मोत्यांचा जो गोल आहे त्या मोत्यातल्या समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। आता आपल्याला आपण जी स्टेप बघितलेल्या आहेत ह्या स्टेप्स आपल्याला रिपीट करत जायच्या आहेत। जसे 16 लाल पांढरे मोती होते तसेच 16 लाल मोती होतील इथपर्यंत आपल्याला ही जी स्टेप आहे ती रिपीट करत जायची आहे। तर बघा परत 1 लाल, 1 गोल्डन, 5 पांढरे, 1 गोल्डन मोती ओवला आपण। त्यानंतर सेम प्रोसेस आपण रिपीट केलेली आहे। सेकंडला जो लाल मोती येतो त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची। त्यानंतर परत आपल्याला मधले जे मोती आहेत ते ओवून घ्यायचे आहेत, एका गोल्डनपासून ते दुसऱ्या पांढऱ्या कलरच्या मोत्याच्या समोरच्या गोल्डनपर्यंत आणि अशा प्रकारे आपल्याला मधला एक लाल मोती सोडून समोरच्या एका लाल मोत्यातने, जे लाल मोती मोकळा असणार आहे, ठीक आहे, जिथे जॉईंट नाही आहे त्या लाल मोत्यातून सुई आपल्याला काढायची आणि अशा प्रकारे आपलं हे जे जाळीदार स्ट्रक्चर आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर आपण इथे पुढच्या स्टेपचे फोटोज दिलेले आहेत, तुम्ही पॉज करून तुमच्या व्हिडिओला पॉज करून हे स्टेप्स तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण एकदम फायनलला पोहोचलेलो आहोत। म्हणजे इथे बघा आपण ही पूर्ण जाळी जी आहे ती विणवून घेतलेली आहे। आता बघा वरती जे 16 पांढरे मोती होते त्याच्या समोर आपल्याला 16 लाल कलरचे मोती इथे मिळालेले आहेत। तर तुम्ही लाल कलरचे मोती मोजून घेऊ शकता। लाल कलरचा 16वा मोती, 16व्या मोत्यातनं आपण अशा प्रकारे ही 16वी जी लाईन आहे ती इथे बनवून घेतलेली आहे। घंटी देखील ओवून घेतलेली आहे आणि लाल कलरच्या मोत्यातनं मागच्या साईडला सुई काढलेली आहे। तर अपोजिट साईडला ही पहिली लाईन आहे, ठीक आहे, पहिली लाईन आणि 16वी लाईन। तर आपल्याला आता ह्या दोन्ही जे लाईन्स आहेत, दोन्ही जे मोती आहेत, पहिली आणि 16वा मोती, पहिला लाल मोती आणि 16वा लाल मोती, तर ह्या दोघांना जॉईन करायचं आहे। तर त्यासाठी बघा आपण खाली घंटीमधनं सुई काढली, त्यानंतर लाल मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर आता आपल्याला इथे 5 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि पहिल्या नंबरची जी लाईन आहे त्यातला जो लाल मोती आहे, पहिल्या नंबरच्या एकदम खालच्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे। ठीक आहे, पहिली लाईन जी होती त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे आणि आपण आता काय करत आहोत, हे दोन्ही जे सुटे भाग आहेत, दोन्ही जे एंड्स आहेत ते एकमेकांशी जोडून घेत आहोत। त्यानंतर परत 1 गोल्डन, 5 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आणि ही जी 16वी लाईन आहे, 16व्या लाईनमधला जो मोती आहे लाल कलरचा, दुसऱ्या नंबरचा जो मोती येतो एकदम सुटा असलेला मोती जो की जॉईंट केलेला नाही आहे, त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। परत आपल्याला सेम रिपीट करायचं आहे। 1 गोल्डन, 5 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि आता ह्यावेळी मात्र आपल्याला अपोजिट साईडला म्हणजे पहिली जी लाईन होती, पहिल्या लाईनमधल्या त्या लाल कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतरनं आता परत आपल्याला सेम मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 गोल्डन, 5 पांढरे आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि 16वी जी लाईन आहे, 16व्या मोत्यातली जी लाईन आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं
परत आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची। एक गोल्डन, 5 पांढरे, एक गोल्डन मोती ओवायचा। 1 नंबरची जी लाईन आहे, 1 नंबरचा मोत्याची जी पहिली लाईन आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची, त्यातल्या लाल मोत्यातनं। त्यानंतर परत रिपीट करायचं आहे। 1 गोल्डन, 5 पांढरे आणि 1 गोल्डन। त्यानंतर वरती एकदम 16व्या जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर समोरचे जे पांढरे मोती आहेत, पांढरे जे 16 मोती होते ना, त्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची। म्हणजे 2-4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, जेणेकरून आपलं जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित घट्ट असे बनेल। त्यानंतर तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि आपलं हे जे नारळ ठेवण्यासाठी एक जाळीदार आणि सुंदर असे आकृती आहे ती तयार झालेली आहे। इथे आपल्याला गाठ मारून एक्स्ट्रा जो वायर आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला कॉटरी करून घ्यायची आहे, व्यवस्थित त्याला जाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दिसणार नाही आणि टोचणार देखील नाही। आता बघा, हे आपलं एक जाळीदार स्ट्रक्चर असं एक भांडं टाईप जे आहे ते इथे तयार झालेलं आहे। ठीक आहे, जाळी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर ही जाळी जी आहे ती दिसून येत आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर अगदी फारच सुंदर दिसत आहे। आता आपल्याला काय करायची, अशी एक गोल्डन दोरी घ्यायची आहे आणि घंटीच्या खालचे जे लाल मोती आहेत ना, तर त्या एक लाल मोत्याच्या वरनं आणि एक लाल मोत्याच्या खालून अशी आपल्याला ही गोल्डन कलरची जी दोरी आहे ती ओवून घ्यायची आहे। बघा, आपण लाल मोत्यामधनं नाही, फक्त ते जे चौकोनी जो आकार तयार झालेला आहे त्यामधनं फक्त जी दोरी आहे ती आपण काढून घेत आहोत। ठीक आहे, एकदा वरून, एकदा लाल मोत्याच्या वरून, एकदा लाल मोत्याच्या खालून, तर अशा प्रकारे काढून घ्यायचे। दोन्ही एंड्स जे आहेत ते गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे जे आहे, आपण यासाठी हे जी आपली आकृती आहे, नारळ महिरप जे आहे ती तयार झालेलं आहे। आता ह्याचा यूज कसा करायचा ते आपण बघूया। तर ह्याचा अजून एक यूज होतो, आपण नारळ जसं ठेवतो त्याच प्रकारे आपण काय करायचं, आता हे जे बेस आहे तो असा खाली ठेवायचा आणि वरचा भाग असा पसरवायचा आहे। ठीक आहे, पसरवायचा आणि याच्यामध्ये आपण फळांची छोटीशी बास्केट किंवा प्रसादाची छोटीशी वाटी वगैरे, छोटी म्हणल्यापेक्षा ह्या जो साईज आहे या साईजची वाटी, बाऊल वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवून ते देखील इथे डेकोरेट करू शकता। आणि तसं तर आपलं हे नारळ महिरप आहे, तर आपण नारळ याच्यामध्ये कसं ठेवायचं ते दाखवणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे नारळ उभा आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे। नारळाच्या पूर्ण गोल हे जे आहे ते वरती आणून घ्यायचं। त्यानंतर ती जी दोरी आपण बांधलेली आहे त्याला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आणि तिथे एक आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, सरगाठ मारायची आहे। तर अशा प्रकारे बघा, खालच्या साईडला हे असं दिसणार आहे सुंदर असे स्ट्रक्चर। त्यानंतर अगदी नारळावर पूर्ण मोत्यांची जाळी दिसेल आणि वरच्या साईडला असे गोल्डन जे आपले बेल्स होते, जे घंटा होत्या, ते आपल्याला इथे दिसणार आहेत। तर याच्यासोबत याच्या मॅचिंग जे कळश आहे, मोत्यांचा महिरप कलश जे आहे जाळीदार, ते पण जाळीदारच आहे। ते कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, पण आपण या व्हिडिओमध्ये आपण असं ठेवून दाखवलेलं आहे। तर अगदी सुंदर लग्न समारंभ किंवा इतर छोटे छोटे प्रोग्रामसाठी आपण हे जे आहे महिरप जे यूज करू शकतो। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ह्याचा नेक्स्ट भाग जो आहे त्या भागामध्ये आपण ते जे कलशचं महिरप आहे ते कसं बनवायचं आहे ते शिकवणार आहोत। तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकताच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आजचा हा व्हिडिओबद्दल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।